ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 15 पुरुषोत्तम योग भाग 7 ओवी क्रमांक 301। जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुरू तैसा मणी जया विकारू उदय जेना। जैसा काढिलिया मंदारा चळू राहे क्षीराब्दी निश्चळू तैसा नुठी जया सळू का मोरमीचा। चंद्रमा कळी धाला न दिसे कोणी आंगी वोसावला तेवी अपेक्षेचा वखळा न पडे जया। हे किती बोलू असांगडे जेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयांचे नावडे नावची जया। एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम। आगीमध्ये कोणत्याही बीजाचा अंकुर रुजत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनात कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत। समुद्र मंथनाचे वेळी मंदार पर्वताची रवी गरागरा फिरत होती। ती बाहेर काढल्यावर समुद्र जसा शांत झाला त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात काम आदी विचारांचा क्षुब्धपणा नसतो। चंद्र 16 कलांनी युक्त झाला म्हणजे कोणत्याही अंगाने अपूर्ण दोषपूर्ण दिसत नाही। तशी कसलीही इच्छा उत्पन्न होणे हा दोष त्याच्या ठिकाणी नसतो। त्या पुरुषाच्या निरुपम गोष्टी अगणित आहेत। वाऱ्यापुढे रजकण टिकत नाहीत त्याप्रमाणे ज्यांना विषयाचे नाव देखील आवडत नाही। याप्रमाणे जे जे कोणी ज्ञानाग्नीने हिनकस जाळून निर्मळ होतात ते चोख सोन्यासारखे सोन्यात मिसळून जातात। थोडक्यात म्हणजे ज्यांच्या विषय वासना संपल्या आहेत, सुखदुःखादी द्वंद्वे ज्यांना शिवत नाहीत आणि ज्यांचे अज्ञान नष्ट झाले आहे त्यांना या अविनाशी पदाची प्राप्ती होते। ते त म्हणिजे कवने ठाई ऐसे ही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचू जया। दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे अमुके ऐसे म्हणिजे ते जे नव्हे। पै दीपाचिया बंबाळी का चंद्रहणजे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशिजे। ते आगवेची दिसणे जयाचे का देखणे विश्व भासतसे जेणे लपालेनी। जैसे शिंपीपण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लपता सापे फार होईजे। तैसी चंद्र सूर्यादि थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे नियांधारे प्रकाशती। ते वस्तु की तेजो राशी सर्व भूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशिजे। आता तेथे म्हणजे कोणत्या ठिकाणी असे जर म्हणशील तर ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही ते स्थान होय। जे दृष्टीचा विषय होत नाही, ज्ञानाचा विषय होत नाही ते असे आहे असे सांगताही येत नाही। परंतु दिव्याच्या प्रखर तेजात त्याचप्रमाणे चंद्रप्रकाशात जे स्पष्ट दिसते एवढेच नव्हे तर सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो। वरील 3 प्रकारच्या प्रकाशात जगातील सर्व वस्तू दिसणे म्हणजे आत्मस्वरूपाला न पाहणे, कारण की आत्मस्वरूपाला पाहण्यात सर्व वस्तूंचा निराश होतो। जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते। जसजसे शिंपीचे शिंपले म्हणून यथार्थ ज्ञान मंद होते तसतसा रुपयाचा भास खरा वाटू लागतो, किंवा जसजसे दोरीचे खरे ज्ञान लोपते तसतसा सापाचा भ्रम दृढ होतो। त्याप्रमाणे चंद्र, सूर्य इत्यादी मोठमोठी तेजे आहेत
ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात, ती आत्मवस्तू ही सर्व तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे आणि जी चंद्र सूर्याच्या मनात प्रकाशते. म्हणून चंद्र सूर्य कडबसा पडती वस्तूच्या प्रकाशा, या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग. आणि जयाच्या प्रकाशी जग हारपे चंद्रारकेसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी. नातरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे, का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका. म्हणून चंद्र सूर्याचे कवडसे या ब्रह्मवस्तूच्या प्रकाशाने पडतात आणि याच कारणास्तव चंद्र सूर्यादी तेजस्वी तेज ब्रह्मवस्तूचाच अंश आहे आणि सूर्योदय झाल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रे लोप पावतात. तसे आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह सर्व जग लोप पावते. अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो, अथवा संध्याकाळी मृगजळ उरत नाही, तैसा जिया वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही. ते माझे निजधाम पाही पाटाचे गा, पुढती जे तेथ गेले ते न घेतेची मागोती पावले. महोदधी का मिनले स्त्रोत जेसे, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. होयची ना माघारी परती जैसी, नाना गेली या अंतराळा न येतीची वणी ज्वाळा. नाही तप्त लोहो निजळा निघणे जेवी, तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट. तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. अर्जुना, जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो अथवा संध्याकाळी मृगजळ राहत नाही, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही, अर्जुना, ते माझे श्रेष्ठ ठिकाण आहे असे समज. तेथे गेलेले लोक पुन्हा जन्माला येत नाहीत. जसे समुद्राला मिळालेले नद्यांचे प्रवाह माघारी फिरत नाहीत, अथवा मिठापासून बनवलेली हत्तीन खाऱ्या समुद्रात टाकली असता पुन्हा माघारी येत नाही, अथवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा पुन्हा परत येत नाहीत. तापलेल्या लोखंडावर ओतलेले पाणी पुन्हा परत मिळत नाही. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्याशी एकरूप झाले त्यांना पुन्हा पुनर्जन्म नाही. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राओ, पार्थू म्हणे जी जी महापसाओ. परी विनंती ऐकी देवो चित्त देतो, तरी देवेसी स्वये एक होती. मग मागवते जे न येती, तरी देवेसी भिन्नाथी की अभिन्न जी. जरी भिन्नची अनादिसिद्ध, तरी न येती हे असंबंध. जे फुला गेले षटपद, ते फुलेची होतू पा. पै लक्षाहुनी अनारिसे, बाण लक्षी शिवोणी जैसे. मागुते पडती तैसे येतीची ते. ना तरी तूची ते स्वभावे, तरी कोणे कोणासी मिळावे. आपण यासी आपण रूपावे, शस्त्रे केवी. हे ऐकून बुद्धिमान अर्जुन म्हणाला, देवा, आपण माझ्यावर मोठा कृपाप्रसाद केला. आत्मबोध सांगणे हा कृपाप्रसादच आहे, परंतु माझ्या एका विनंतीकडे आपण लक्ष द्यावे. तर महाराज, जे पुरुष तुमच्या स्वरूपाशी एकरूप होतात आणि माघारी येत नाहीत, ते पुरुष मूळचे आपल्याशी देवाशी भिन्न असतात अथवा अभिन्न असतात. जर ते अनादि सिद्ध म्हणजे मूळचेच भिन्न असतील तर माघारी येत नाहीत असे म्हणणे विसंगत वाटते. असे पहा की मध सेवन करण्यास फुलांशी एकरूप झालेले भ्रमर खरोखर फुलच व्हावयास पाहिजे. ज्यावर बाण सोडतात
त्या लक्षाहून स्वरूपाने भिन्न असे जे बाण त्या लक्षाला स्पर्श करतात आणि माघारी पडतात, तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी एकरूप न होता पुन्हा माघारी येतीलच. अथवा तुम्ही आणि ते स्वभावता जर एकच असला तर मग कोणी कोणात मिसळायचे? शस्त्राने स्वतःलाच कसे टोचून घ्यावे? म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगू देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी. आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणे दिवसी. येती न येती हे कायसी वाय बुद्धी, तरी कोण गा तू ते, पाओणी न येती मागवते. हे विश्व तो मुखा माते बुझाविजी. ये आक्षेपी अर्जुनाचा, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोषला बोध शिष्याचा देखोनिया. मग म्हणेगा महामती, माते पावणी न येती पुढती. ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोणी. म्हणून देवा, शरीर आणि शरीराचे अवयव यांचा परस्परांशी संयोग अथवा वियोग असे म्हणणे योग्य वाटत नाही. त्याप्रमाणे तुमच्याशी अभिन्न असलेले जीव, त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणणे बुद्धीला पटत नाही. आणि जे नेहमीच तुमच्याहून भिन्न आहेत ते कधीही तुमच्या स्वरूपात समरस होणार नाही. मग ते तुमच्यापासून परत येतात की नाही हा विचार व्यर्थ आहे. म्हणून देवा, तुमच्याशी समरस होऊन जे परत येत नाहीत ते कोण? हे विश्वतोमुखा, मला ते नीट समजावून सांगा. अर्जुनाचा प्रश्न ऐकून सर्वज्ञ परमश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आपल्या शिष्यांची धारणाशक्ती पाहून मनात संतुष्ट झाले. मग देव म्हणाले, हे बुद्धिमान अर्जुना, माझ्याशी ऐक्य पावलेले जे परत येत नाहीत ते माझ्या स्वरूपाहून भिन्नही आहेत आणि अभिन्नही आहेत. जे विवेके खोले पाहिजे, तरी मी ते चिते सहजे. ना आहाच वाहाच तरी दुजे, ऐसे ही गमती. जैसे पाणी आहे वेगळे, तळवता दिसती कल्लोळे. एरवी तरी निखिळ पाणी चिते. का सुवर्णाहुनी आने, लेणे गमती भिन्ने. मग पाहिजे तव सोने अघवे चिते. तैसे ज्ञानाची आदिठी, मजसी अभिन्नची ते किरीटी. येर भिन्नपणते उठी अज्ञानास्तव. आणि साचोकारेनी वस्तू विचारे, कैचे मज एकासी दुसरे. जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल. जर विवेकबुद्धीने विचार केला तर ते पुरुष स्वभावतः मद्रूपच आहेत. आणि वरवर देहदृष्टीने पाहिले तर ते माझ्याहून भिन्न आहेत असे वाटतात. पाण्यावर लाटा उत्पन्न होत असताना त्या पाण्याहून वेगळे आहेत असे दिसते. पण सखोल विचारदृष्टीने पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत. आकाराच्या दृष्टीने किंवा अलंकार हे सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते. पण विचार केला तर ते अलंकार सर्व सोनेच आहेत. ज्ञानाच्या दृष्टीने अर्जुना, ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत, पण अज्ञानाच्या प्रभावाने भिन्न पण दिसते. आणि खरोखर आत्मदृष्टीने पाहिले असता अद्वितीय एक जो मी, त्या माझ्या पुढे दुसरे कोठून येणार? आणि मग ते भिन्न किंवा अभिन्न आहेत असे तुला कसे सांगावे? आघवेची आकाश सुनी पोटी, बिंबची जय आते खोटी. तै प्रतिबिंबके उठी के रश्मी शिरे. का कल्पांतीची आ पाणिया, काय वोत भरताती धनंजया. म्हणून कैचे अंश विक्रिया एका मज. परी ओघाचे निमेळे, पाणी उजू परी वाकुडे झाले. रवी दुजे पण आले तोय बगे. व्योम चोफळे की वाटोळे, हे ऐसे काईसयाही मिळे.
परी घटमठी वेटोळे तैसेही आथी, हागा निद्रेचेणी आधारे, काय एकलेनी जग न भरे, स्वप्नीचे निजय अवतरे रायपणे. सूर्यबिंबानेच सर्व आकाश व्यापून पोटात घातले, तर प्रतिबिंब होण्याला स्थान कुठले, किंवा किरण तरी कोठे पडणार. अरे, प्रलयकाळच्या सर्वव्यापी पाण्याला कोठे लहान लहान ओघ मिळत असतात काय. म्हणून विकारहीन एकमेवा द्वितीय अशा मला अंश कोठून असणार. परंतु सरळ असलेले पाणी पात्राच्या संबंधाने नागमोडी वाकडे वाटू लागले, किंवा सूर्यबिंबालाच पाण्यामुळे बिंबरूप दुजेपणा येतो. हे आकाश चौकोनी अथवा वाटोळे आहे असे केव्हा सांगता येईल, जेव्हा ते मठाकडून अथवा घटामधून व्यापले जाईल. जेव्हा एखादा मनुष्य स्वप्नामध्ये आपण राजा आहोत असे पाहतो, तेव्हा निद्रेच्या जोरावर तो एकटाच सर्व काही व्यक्ती आणि वस्तू होऊन जग भरून काढतो, नाही का. का मीनलेनी किडाळे वाणी भेदासिये सोळे, तैसा स्वमाया वेटोळे शुद्ध जैमी, तै अज्ञान एक रूढे, तेने कोहम विकल्पांचे मांडे, मग विवरुणी की जे पुढे देहो मी ऐसे. ऐसे शरीराची एवढे, जे आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशू आवडे थोडेपणे. समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिवा जेवी. तेवी जडाते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी. किंवा उत्तम प्रतीचे सोने हिनकस धातूच्या मिश्रणाने कसाला कमी भरते, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप जो मी, त्या माझ्याशी स्वमायेचा जेव्हा संबंध घडतो, तेव्हा माझ्या ठिकाणी अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो. मी कोण अशा संशयाने प्रारंभ होऊन विचारांती मी देह असा निश्चय केला जातो. अशा प्रकारे आत्मज्ञान शरीरापुरते मर्यादित होते, तेव्हा अल्पपणामुळे तो माझा अंश आहे असे भासते. वाऱ्यामुळे समुद्रावर लाटा निर्माण होतात, तो लाटांचा आकार समुद्राचा अंश दिसतो. त्याप्रमाणे जड देहाला चेतना देणारा आणि त्याविषयी देहाहंकार उत्पन्न करणारा असा जो चैतन्य स्वरूप मी, तोच या मृत्यूलोकी जीवरूपाने नांदतो. पै जीवाचिया बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्राओ. अगा उपजणे निमणे, हे साचसी जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणे संसारुहन. एमविद जीवलोकी, तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादिपन न मोडे, माझे अक्रियत्वन खंडे, परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते, ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. अर्जुना, आपण देहाबरोबर जन्माला आलो आणि ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो, हा व्यवहार जो खरा मानतो, या समजुतीला मी जीवलोक अथवा संसार मानतो. चंद्र पाण्यात प्रतिबिंबित झालेला असतो, परंतु पाण्याला त्याचा स्पर्शही झालेला नसतो. तसा या जीवलोकांमध्ये मी आहे असे तू मला पहा. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता तो तांबड्या रंगाचा दिसतो, वस्तुतः तो तांबड्या रंगाचा नसतो. याप्रमाणे जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो असे भासत असले तरी त्यामुळे माझा अनादिपणा नाहीसा होत नाही आणि क्रियाहीनत्व मोडत नाही. मी करता आणि भोगता आहे असे वाटते, पण ती भ्रांती आहे असे समज.
येथपर्यंत 350 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 15वा आणि भाग 8वा यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.